मम्मींचं वागणं चुकतंय. काय म्हणालास? मम्मी चुकताय कुठेतरी असं वाटतंय मला. शिवा, हे तू बोलतोयस? हो शरदराव. हेच काही दिवसांपूर्वी मी म्हणालेलो तर अख्खं घर डोक्यावर घेतलं आणि तू तर हे म्हणतोयस. शरदराव, मम्मी चुकताय आणि हे त्यांना कोणीतरी समजावलं पाहिजे. मग जा आणि समजव. शरदराव, या घरचे लोक किती म्हणाले ना की मी या घरचाच आहे, तरी मला माझी पायरी विसरून चालणार नाही. मी कधीच मम्मींना उलटा प्रश्न विचारला नाही आजपर्यंत. त्यांनी सांगितलं ते मुकाट्यानं करत आलो आणि आता असं जाऊन समजावणं म्हणजे जरा जास्तच होईल. पण शरदराव, हे मला सगळं पटत नाहीये. या घरात कस्तुरीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. अगदी बरोबर शिवा. आपण एक दिवसासाठी एकमेकांची कामं केली म्हणून आपण एकमेकांची कामं करू शकतो असं होत नाही. एक दिवस करणं आणि रोज रोज करणं यात फरक आहे. तसंच मम्मीचा स्वभाव आणि कस्तुरीचा स्वभाव ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. मम्मी वाईट आहे असं म्हणत नाही मी, पण त्यांचा धंदा वेगळा आहे. त्यांच्या आवाजामध्ये दरब आहे, तर कस्तुरीच्या आवाजामध्ये प्रेम, जबाबदारी, कर्तव्य याची जाणीव होती. अगदी बरोबर बोलला शरदराव तुम्ही. शिवा, हातात इंजेक्शन घेणारी बाई वेगळी आणि चाकू घेणारी वेगळी. ह्या दोन्ही गोष्टींमुळे इजा होऊ शकते. फक्त त्याची वापरण्याची पद्धत वेगळी आणि हाच फरक त्या दोघींना एकमेकांपासून वेगळं करतो. आणि मम्मी आणि कस्तुरीमध्ये हाच फरक आहे शरदराव. शिवा, आपल्या दोघांपैकी कोणीतरी प्रयत्न केला पाहिजे. मला तर नाही जमणार. मग कोण? शरदराव, तुम्ही कला आत्याशी बोलून बघा ना, जर का ती मम्मीशी बोलली तर. नको. माझी बायको काय चीज आहे हे मला माहिती आहे. एवढं सगळं घडल्यावर सुद्धा ती रामाची सीता कोण हेच विचारेल, नाहीतर स्वतःच काहीतरी वेगळं डोकं चालवेल. त्यापेक्षा नकोच. सपना, 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 सपना. काय करताय आत्या? वेडबीड लागलाय का? नाही ग, हे घर मस्त पैकी मोकळं असेल तेव्हा कसा आवाज घुमेल याचा विचार करत होते. मोकळं असेल म्हणजे? सपना, आता या घरात फक्त तू, मी, शरदराव आणि विश्वास राहणार आहे. काय करते ग? तुम्हाला स्वप्नात बाहेर काढते. उठा. सपना, स्वप्न नाहीये, सत्य आहे. आता हे घर मोकळं होणार आहे. आत्या, बरं आहे ना तुम्हाला? नाही म्हणजे लिंबू पाणी आणू का? तुझा आता विश्वास नाही बसणार, पण मी जे काय करणार आहे ना त्यामुळे कमू तर घराबाहेर पडेलच, पण कस्तुरी सुद्धा पडेल. म्हणजे काय करणार आहेत तुम्ही आत्या आता? कमूला मदत करता करता कस्तुरीला सुद्धा पोलीस पकडून घेऊन जाते. तशी पोलीस कंप्लेंटच करून आले. आत्या, काय बोलताय तुम्ही? मम्मीला कळलं तर? अगं, कमूला भनक सुद्धा लागणार नाही. कमूचे सगळे अड्डे, तिचा साथीदार शिवा, सगळ्यांना बाहेर काढते का नाही ते बघ. आणि हे सगळं तुम्ही आज केले? अर्ध काम केलंय, अर्ध बाकी आहे. बघच तू आता. ए बाई, तुझा का चेहरा पडला? आता आपण नाही चेहरे पाडायचे, चेहरे दुसऱ्या माणसांनी पाडायचे. आता तू नको टेन्शन घेऊ, आपल्याला काही होणार नाही, कळलं का? हा, माझ्यासाठी फक्कटचा आलं टाकलेला चहा घेऊन ये. ते कसं करेन ते पण सांगेन तुला.
जो चेहरा पडलाय ना त्याला जरा उजाळा आणते. जा मस्त घेऊन या आल्याच्या. जा 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 जा. नाही मम्मी, मला नाही जमणार आहे. कसं करायचं शिवा? वर्तवण करून सांगत होतास तू विश्वास ठेवा. हा कसा ठेवायचा विश्वास सांग बरं. आपण जोखमीचं काम हिच्यावर सोपवायचं. उद्या ही अशी मागे फिरणार, नाही नाही म्हणणार. आपल्या धंद्यात केवढी जोखीम. हा कसा विश्वास टाकायचा हिच्यावर सांग. मी तुम्हाला एक विचारू का? विचार. मी असं काय करू ज्याने तुमचा पूर्ण विश्वास बसेल माझ्यावर? साधं काम आहे, एकदम साधं काम आहे. काय करायचं माहितीये का तुला? फोन करायचे, लोकांना धमक्या द्यायच्या, खंडणी मागायची, पैसे वसूल करायचे. एवढं साधं सरळ काम आहे. म्हणजे या सगळ्या कामांमध्ये तुम्ही भागीदार म्हणून बघता का माझ्याकडे? अगं बया, हिस्सा पाहिजे वय तुला? सांगायचं ना आधी. किती टक्के हिस्सा पाहिजे? हा 10%, 20%? मम्मी मला हिस्सा नकोय. पण तुम्ही मला एक सांगा, तुम्हाला असं का वाटतं की मी हे काम करावं? का करू नये? हा हे बघा शिवाय ना आज समोर समोर उत्तर देईल तुझ्या. मला सांग शिवा, ज्यांचं सोन्याचं दुकान असते ते लोक काय करतात? सोन्याचा धंदा करतात. बर, भांड्यांचं दुकान आहे ते लोक काय करतात? मम्मी भांड्याच्या दुकानावरच काम करणार ना ते. आणि कपड्यांचं दुकान आहे ज्यांचं घरचं, त्या घरचे लोक काय काम करतात? कपड्याच्या दुकानावर काम करतात. बराबर ना? बघितलं का? शिकला नाही तुझ्या एवढा, पण केवढा हुशार आहे. छान उत्तर देतोय बघ कशी. ज्यांचा जो धंदा, त्या घरातली माणसं त्याच धंद्यात काम करतात. मग मला सांग आपला धंदा कुठला? खंडणीचा का नाही? मग त्याच्यातच काम केलं पाहिजे. आणि हे काम तुला शिकलंच पाहिजे. कितीही जोखमीचं असलं तरी सुद्धा शिकलं पाहिजे. नाही तर मला सांग आम्हाला कसं पटणार? तू या घरावर प्रेम करती, या घरातल्या माणसांवर तुझी निष्ठा आहे. मम्मी मला फक्त एवढंच म्हणायचंय की माझं या घरावरचं प्रेम आणि निष्ठा हे सिद्ध करायला मला हे सगळं करायची काय गरज आहे? कारण सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. आपण तर साधी माणसं काय गो. वा, काय तर्क दिलाय कलाने. नाही ना आत्या, पण सीतेला तिचं पावित्र्य सिद्ध करायला अग्निपरीक्षा द्यायला लागली होती. माझ्यासाठी नाहीये ही अग्निपरीक्षा. आपण किती वाईट आहोत हेच दाखवायची परीक्षा कसली आहे? त्याच्यामुळे मी नाही देणार आहे ही परीक्षा आणि मला नाही जमणार आहे हे. मग मला सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे बरं का. काय झालं तरी पोलिसाची पोरगी तू रंग दाखवणार. आणि मला तर खात्री आहे एक ना एक दिवस तू ते रंग नक्की दाखवणार. मम्मी, मी जरी पोलिसाची मुलगी असले ना तरी आई वडिलांनी चांगलेच संस्कार केलेत माझ्यावर. आईने तर सांगितलंय की 4 भिंतींमध्ये घडलेली गोष्ट बाहेर जाता कामा नये. आणि ते मी अजूनही ऐकते. या घराची बदनामी होईल असं मी काहीही करणार नाही. आणि तुमचा नसेलच विश्वास तर मला दुसरं काहीतरी काम सांगा ना. मी माझी निष्ठा सिद्ध करून दाखवेन. मम्मी माझ्याकडे एक आयडिया आहे, सांगू का? आयडिया? हो. कोणती आयडिया? मम्मी मी काय म्हणतो, तुम्ही ना हिला आपल्या धंद्यातल्या अशा काही गोष्टी सांगायच्या फक्त आपल्यालाच माहिती आहे. म्हणजे त्यानं काय होईल की आपल्याला हे कळेल की ही त्या गोष्टी स्वतःकडे ठेवते की जाऊन हिच्या वडिलांना सांगते. म्हणजे काय हिला काय सिद्ध करायचं ना ते सुद्धा सिद्ध होईल ना मम्मी. त्याची आयडिया चांगली आहे पण कामात नाही येणार. काय माहितीये का, हिच्या पोटात काय राहणारच नाही. जशी की तुला कुठली पण बातमी सांगितली ना, ही लगेच बापाला फोन करून सांगणार. म्हणजे सांगणार, आपल्याला विश्वास आहे. आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टी माझ्या बाबांपर्यंत पोचल्याच नाही तर
काय म्हणालीस? मी कुणालाही काहीही सांगणार नाही, सौरभला सुद्धा नाही. आणि हे जे काही मी तुला सांगणार आहे ते बेकायदेशीर असेल तर? गेली का विकेट? गेली विकेट. शिवा, आतापर्यंत बुलेट कशी अशी सुपर फास्ट स्पीड मध्ये चालली होती, आपण एक बाण टाकला की कशी जागेवर थांबली ते बघ. हिच्याच्यानं काही व्हायचं नाही. मम्मी, तुम्ही मला सांगितलेली एकही गोष्ट बाहेर जाणार नाही. मी ती कुणालाही सांगणार नाही. ठीक आहे, मग ऐक, नाही तुला प्रश्न पडला असेल आपल्या घरामध्ये जो इतका पैसा येतो तो नेमका कुठून येतो, खंडणीतनं, यातनं, त्यातनं, असा येतो असा तुला प्रश्न पडला असेल. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपले बरेच धंदे आहेत बरं का. महत्वाची गोष्ट सांगते, ऐकून ठेव. कस्तुरी, आपले लई गोडाऊन आहेत. आपण काय करतो, लोकांचा जो माल आहे तो त्या या गोडाऊन मध्ये ठेवतो आणि या गोडाऊन मधनं दुसऱ्या गोडाऊन मध्ये पोहोचवण्याचं काम करतो. आता तो माल काय कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे ते आपण काय बघत नाही. आपल्यासाठी काय फायदेशीर आहे एवढाच आपण काय तो विचार करतो. या गोडाऊनचा एक पत्ता आज मी तुला हिथं सांगणार आहे. तो कुणाला बी माहित नाही अजूनपर्यंत, म्हणजे बाई, मी आणि शिवा एवढे सोडल्यास कुणाला बी माहित नाही. तुम्ही सांगा मला पत्ता, मी तो कुणालाच नाही सांगणार. विश्वास ठेवायला पाहिजे. गोडाऊनचं नाव KS गोडाऊन, कामिनी साठव. असा हाय यो पत्ता. लई महत्वाचं काम तुला मी सांगितलं. आता मला बघायची तू सुनेचं कर्तव्य निभावतीस का लेकीच. विजू, किती वेळ वाट बघायची अजून? बाबा 2 मिनिटं थांबा ना जरा, आपल्याला पुरावा हवाय ना. थांबा जरा. हे बघा, हे दमानिया बिल्डर्स. जय श्री कृष्ण. यांना मम्मीने धमकी दिली होती. म्हणजे यांना धमकी दिली होती हे मला कसं कळलंय मी तुम्हाला नंतर सांगतो, पण तुम्ही चौकशी करून घेऊ शकता. हा विजय बोलतो ते खरं आहे? त्या कामिनी साठवणे म्हणजे मम्मीने तुम्हाला धमकी दिली होती? हा साहेब, विजय बोलते एकदम खरं बोलते. पैसा नाही दिला तर जीव घेईल म्हणाली. बघितलं बाबा, आपल्याला पुरावा मिळालाय ना, आता तुम्ही ऍक्शन घ्या लवकरात लवकर. मग पोलीस स्टेशनलाही साक्ष देणार? अरे साहेब, पोलीस स्टेशनला काय, कोर्टात बी येऊन साक्ष देईल, पण त्या बायपासून वाचवेल ना. काय ना साहेब, ती माझा जीव घेईल. ठीक आहे, तुला काही होणार नाही, पण नंतर पलटी मारू नको. नाही साहेब, असे नाही करणार. ठीक आहे, निघ जा आता. जय श्री कृष्ण. येते साहेब. झालं बाबा, तुम्हाला पुरावा मिळाला ना, आता मम्मीला लवकरात लवकर अटक करा तुम्ही. विजय, या धमकीच्या आरोपावर आपण तिला नाही अटक करू शकणार. त्या कामिनीला 2 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत बाहेर पडायला. मग आता काय करावं लागेल? आपल्याकडे सगळी माहिती हवी. ह्या एवढ्याशा तक्रारीवरती आपण तिला नाही अटक करू शकत. म्हणजे त्या घरात काय चालतं, त्यांचे कुठे कुठे अड्डे आहेत, अजून कोणत्या बेकायदेशीर गोष्टी होतात, कोणाकोणाकडून ही मंडळी खंडणी वसूल करतात,
ही माहिती जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण तिला अटक करू शकत नाही. मग आता काय करायचं? विजय, आपल्याला काही करायची गरज नाही. आपल्याकडे एक अशी व्यक्ती आहे जी आपल्याला या कामी मदत करू शकते. आणि हनुमंतराव, ही व्यक्ती म्हणजे तुमची मुलगी कस्तुरी. एकदा का कस्तुरीने आपल्याला साक्ष दिली तर कामिनीला अटक करण्यापासून आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. बाबा, माऊ आपल्यासाठी लगेच तयार होती, आपल्याला नाही बोलणार नाही. हनुमंतराव, असं जर झालं ना तर आपण वरून दबाव आणून ह्या सगळ्या गोष्टी करून घेऊ शकतो. ठीक आहे, मी बोलतो मावशी. बरं, मी येतो. काहीही झालं तरी या घरातली माहिती मी बाहेर पडू देणार नाही. आणि एका आदर्श मुलीप्रमाणे एक आदर्श सून म्हणून सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवेन. हा बाबा बोला. अगं माऊ, फोन उचलायला इतका वेळ? हा, काय करत होतीस? घरी सगळं व्यवस्थित आहे ना? बाबा, सगळं व्यवस्थित आहे. सॉरी, मी ते अभ्यास करत होते ना, लक्षच नाही गेलं फोनकडे. माऊ, तू अभ्यास करताना ना तुझ्या आजूबाजूने कुणी गेले ना तुला अजिबात कळत नाही. हत्ती जरी गेला ना तुला कळणार नाही. बरं, तुम्ही बोला, कसे आहात? मी मजेत आहे. काय ग मग, इतके दिवस झाले फोन नाही केलास तू? माझी काय आठवण येत नाही का? अहो बाबा, आठवण यायला विसरायला तर हवं ना आधी. रोज सौरभ आणि मी जेव्हा बोलत असतो ना तेव्हा एकदा तरी तुमचं नाव निघतंच बोलण्यात. पण काय ना, अभ्यासामुळे नाही जमत यायला. आणि घरात माऊ, बोलता बोलता का थांबलीस ग? नाही, काहीच नाही. माऊ, नक्की? हो, नक्की. तुम्हाला वाटतंय तसं इथे काहीही झालेलं नाहीये. कुणी मला काही बोलत नाहीये, ओरडत नाहीये. तुमची माऊ अगदी व्यवस्थित सुखी आहे. बरं माऊ, तुझ्याकडे काम होतं, म्हणजे तुला जरा भेटायचं होतं. माऊ, काय ग, मला भेटायला एवढा विचार करावा लागतो तुला? नाही, तसं नाही बाबा. मग कसं आहे? अगं, एवढा विचार करायला लागला म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. अहो नाही बाबा. हे बघ, मला ते काय आता माहित नाही, मला तुला भेटायचंय. आणि विजू आणि लक्ष्मीला पण तू भेटली नाहीस ना, बरेच दिवस झाले. त्यामुळे तू घरीच ये, सगळ्यांची भेट होईल. बाबा, घरी सगळं ओके आहे ना? सगळे ठीक आहेत ग. लक्ष्मी सारखी तुझी आठवण काढत असते. त्यामुळे तू येऊन जा. आणि माझं पण एक छोटंसं काम आहे. कसलं काम? तुला भेटल्यावर सांगतो मी. तू ये. आणि हे बघ, तुझ्या सासूला काय सांगू नको. नाही, नंतर उगाच तमाशा नको. नाही नाही, असं काही नाहीये. मी नाही घाबरत. आणि आता मी सरळ सांगून येणार आहे की मी जाते माहेरी. ठीक आहे. शिवा. हा मम्मी. तिला सांगून माती तर नाही ना खाल्ली आपण? हा, अजिबात नाही मम्मी. मम्मी, मी तर काय म्हणतोय की तुम्ही जो मनात विचार करता ना तोही नका करू मम्मी. तुम्ही जे करतात ना ते तिला बाप जन्मात कधी जमणार नाहीये. पण एक गोष्ट आहे की आज जे तुम्ही तिला सांगितलं ना ती बाहेर कुठेही सांगणार नाही याची मला 100% खात्री आहे मम्मी. मम्मी, पण तुम्ही तिला जो पत्ता दिला तो तर वेगळा पत्ता आहे शिवा. मेन अड्ड्याचा पत्ता द्यायला मूर्ख आहे का मी? नवीन अड्ड्याचा पत्ता दिलाय. काय तिकडे पोलिसांनी धाड घातली ना तरी बी आपल्याला काय फरक पडणार नाही. पण मम्मी, माहिती दिली असती ना तरी तिनं ही खबर या कानाची त्या कानाला नसती जाऊ दिली. एवढा विश्वास होय?
कळेल की उद्या तू बराबर का मी बराबर. मम्मी मला कस्तुरीवर पूर्ण विश्वास आहे. काही झालं ना तरी ती हा पत्ता बाहेर नाही जाऊ देणार. बरं बाबा बोलाव तिला. हो मम्मी बोलवतो.